नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS डिप्लोमाला यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल पाहिलं आहे की तुमचा FMMचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि बरेच विद्यार्थी मला कमेंट करत होता की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन पाठवा लवकर, इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ बनवा. सर आमचा बॅकलॉग आहे, सर आम्हाला काहीच कळत नाही काय करावे, सर आम्हाला ॲव्हरेज पण नाही आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही कसे मार्क्स पाडायचे. तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप IMP व्हिडिओ आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत भेटत राहतात. आपण सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन देत असतो. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या क्वेश्चनचं लागत असेल म्हणजे सब्जेक्टचं, तर ते तुम्ही मला कमेंट करा तो सब्जेक्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा काही बॅकलॉग वगैरे असेल तर तो सब्जेक्ट देखील कमेंट करा आणि आपला ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये आपण सगळे क्रॅश कोर्स प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर्स दिलेले आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपरमधले आपले क्वेश्चन येतात म्हणजे येतात. 100% आपण गॅरंटी देतो म्हणजे देतो. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, डाउनलोड करा, लॉग इन करा आणि त्या ठिकाणी सगळे कोर्स ओन्ली 99 रुपीजमध्ये आहेत. कोणताही घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, FMMचा देखील अवेलेबल आहे. त्या ठिकाणी एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपरच्या 2 दिवस आधी अपलोड होईल. त्याच्यातला अभ्यास केला तरी पास 100% होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो आणि जर तुम्हाला बेस्ट प्रिपरेशन करायची असेल तर नक्की क्रॅश कोर्स घ्या. आणि अन्य सब्जेक्टचे पण आहेत, कॉम्प्युटर ब्रँचचे, परत दुसऱ्या ब्रँचचे इलेक्ट्रिकल, M1 M2 सगळे सब्जेक्ट आहेत. बेसिक सायन्स ठीक आहे, ते देखील घेऊ शकता. मेकॅनिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन 10 मार्क्सचा असतो आणि हे 10 मार्क्स एकदम फिक्स असतात. फिक्स. काहीच नाही, याच्यात 2-2 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला कसे लिहायचे पहा. डेफिनेशन असतात. सरफेस टेन्शन म्हणजे काय, तर 2 शब्दात लिहिलं तरी त्याला 1 मार्क. आणि कायनेमॅटिक व्हिस्कोसिटी ऑफ फ्लुइड, तर व्हिस्कोसिटी ऑफ फ्लुइडची डेफिनेशन जर लिहिली तरी तुम्हाला 2 मार्क म्हणजे 1-1 मार्क्स याला मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी वेगळ्या डेफिनेशन येतील, जसं की मी आत्ताच ॲपवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत PDF. ठीक आहे, तिच्यातले क्वेश्चन. तर अजून डेफिनेशन आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, ह्याच्यापैकी येतील. आता लिस्ट 4 बेसिक कॉम्पोनंट्स फॉर रेसिप्रोकेटिंग पंप. हे रेसिप्रोकेटिंग पंपसाठी असे क्वेश्चन येतात. 4 कोणतेतरी बेसिक कॉम्पोनंट लिहा. त्यानंतर अजून आहे हे एक न्यूमरिकल्स आहे. हे 2 मार्क्ससाठी येतं. म्हणजे इथं वेगळं येतं, काही सेम नाही आहेत, पण हे आहे. ठीक आहे, या न्यूमरिकलकडे लक्ष नका देऊ 2 मार्क्सच्या. बाकीचं तुम्हाला लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन, टर्ब्युलंट फ्लोचं कोणतेही 4 पॉईंट लिहायला विचारतील. पास्कल लॉ आहे किंवा चेजिस इक्वेशन आहे, हे पण विचारतात 2 मार्क्सला. बर्नौलीज थेरम तर 100% विचारतात. याला IMP करून टाका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बर्नौलीज थेरम IMP करा. हा 4 मार्क्स किंवा 2 मार्क्समध्ये 100% येतो. बर्नौलीज थेरम तुम्हाला तो पूर्ण हे करायचं आहे, त्याचं सगळं लिहायचं आहे डेरिव्हेशन. त्यानंतर आहे अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग, 12 मार्क्ससाठी आहे. पहा, पहिलाच न्यूमरिकल्स आहे. एकदम काय करायचं आहे तर प्रेशर हेड ऑफ वॉटर तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं असतं. कॅल्क्युलेट प्रेशर हेड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी फ्लुइड पण दिला. आता या ठिकाणी केरोसिनचं आहे. ठीक आहे, केरोसिनचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ग्रॅव्हिटी दिलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने फक्त व्हॅल्यू चेंज होतात. या ठिकाणी व्हॅल्यू चेंज होतात किंवा थोडंसं फ्लुइड चेंज करतात. ठीक आहे, तर तुम्हाला ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे न्यूमरिकल बुक्समधून. आता न्यूमरिकल नाही, मी फक्त थेरी इम्पॉर्टंट सांगू शकतो. न्यूमरिकलचे व्हॅल्यू ते कोणतीही मानाने देतील. आता 4 मार्क्सला अजून एक क्वेश्चन आला आहे की स्टेडी आणि अनस्टेडी फ्लो डिफाईन करा. लॅमिनार आणि टर्ब्युलंट फ्लो हा डिफाईन करा. तर हा VIMP करा. हा डबल रिपीट होऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर न्यूमरिकल्स तुम्ही करा. एक्सप्लेन व्हेरियस एनर्जीज पजेस बाय फ्लोविंग फ्लुइड. ठीक आहे, हा क्वेश्चन नाही IMP. त्यानंतर आहे एक्सप्लेन नीड ऑफ ड्राफ्ट ट्यूब इन रिॲक्शन टर्बाईन. हा क्वेश्चन थोडासा करून जा. ड्राफ्ट ट्यूबचा थोडा वेगळ्या याने विचारला जातो. म्हणजे कसा, तर एक्सप्लेन आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला ड्राफ्ट ट्यूबचे यूज आहे, त्यानंतर ते ॲडव्हांटेजेस ते वगैरे विचारतात. आता कॅव्हिटेशनचा टर्बाईनमध्ये काय उपयोग होतो, त्याचे कॉजेस वगैरे ते सगळं करून जा. ठीक आहे, कॅव्हिटेशनचा प्रश्न एक हमखास विचारतात, दरवेळेस येतो कॅव्हिटेशनचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली जर आलात तुम्ही अटेम्प्ट एनी 3मध्ये, तर ऑरोफिक मीटरचं एक न्यूमरिकल्स आहे, ते करून जा ऑरोफिकचं. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन ऑन वर्टिंग. पहा, बॉर्डन टू प्रेशर गेज हे एक इम्पॉर्टंट आहे. बॉर्डन टू प्रेशर गेजचं नीट स्केच
तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग पार्ट करायची गरज नाही. जसं तुम्ही डायग्राम काढाल त्यानुसार कन्स्ट्रक्शन लिहू शकता आणि त्या कन्स्ट्रक्शननुसार तुम्ही थोडा अंदाज लावून वर्किंग पण लिहू शकता. 4 मार्क्स तुमचे फिक्स होतील. आता इथं डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप विथ नीट स्केच. रेसिप्रोकेटिंग पंपचे 2 येतात. एक 2 मार्क्सला येतो आणि एक 4 मार्क्सला येतो. रेसिप्रोकेटिंग पंप हे परफेक्ट करून ठेवा, जेणेकरून तिथं तुमचे मार्क्स जायला नको. वॉटर हॅमर VIMP करा. हा जास्त वेळा विचारतात वॉटर हॅमरचा क्वेश्चन्स आणि कॉजेस त्याचे. ठीक आहे. आता हे न्यूमरिकल करा. सगळे न्यूमरिकल करा तुम्ही याच्यातले. त्यानंतर आहे स्टेट कॉजेस अँड रेमेडीज ऑफ फॉल्ट्स इन सेंट्रिफ्युगल पंप. सेंट्रिफ्युगल पंपचे 3 क्वेश्चन विचारले आतापर्यंत. सेंट्रिफ्युगल पंप, रेसिप्रोकेटिंग पंप हे 2 पंप विचारतात म्हणजे विचारतात. रेसिप्रोकेटिंग आणि प्लस सेंट्रिफ्युगल हे 2 पंप तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थित त्याच्या डायग्राम नीट स्केच तुम्हाला त्याचे पाहून जायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे सगळं करायचं आहे. आता पहा ते 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. हा 6 मार्क्सचा आणि हे न्यूमरिकल 2 येतात. पेल्टॉन व्हीलचं न्यूमरिकल एक 100% विचारतात 6 मार्क्सला. पेल्टॉन व्हीलचं न्यूमरिकल करून जा. एकदम इझी न्यूमरिकल आहे, जास्त काही अवघड नाही आहे. त्यानंतर फारसिस टर्बाईन आणि कपलाइन टर्बाईन यांना कंपॅरिझन 6 पॉईंटनी करायचं. म्हणजे कोणतेही 6 पॉईंटला 1-1 मार्कला 1-1 पॉईंट आहे. ठीक आहे. 7-8 लिहायचे एक्स्ट्रा, म्हणजे 6 जरी चुकला तरी काही अडचण होत नाही. त्यानंतर आहे बीमध्ये या ठिकाणं पहा, रेसिप्रोकेटिंग पंपचं आहे थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम ऑफ फॉर सिंगल रेसिप्रोकेटिंग पंप नॉट फिटेड विथ एन एअर वेसल्स ऑल्सो एक्सप्लेन क्लिअरली द इफेक्ट acceleration अँड फ्रिक्शन ऑन बोथ सक्शन अँड स्ट्रोक. द सक्शन अँड डिलिव्हरी स्ट्रोकमध्ये काय अफेक्ट होतो acceleration आणि फ्रिक्शनचा, त्या दोन्हीचा, तर त्या ठिकाणी ते तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे रेसिप्रोकेटिंग पंपविषयी. पहा, 6 मार्क्सला रेसिप्रोकेटिंग पंपचा देखील विचारला जातो. अजून एक या ठिकाणी एक न्यूमरिकल आहे सेंट्रिफ्युगल पंपचं. IMP क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे मी, ते तुम्ही करून जा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कोर्स पाहिजे घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. ॲपमध्ये कोर्स अवेलेबल आहेत सगळे. जे घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.